ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल आणि सॅन्डल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर। उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण। स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, होव, ली कूपर, रेड चीप, वुडलँड, मेडिफिट, केरी, लान्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर। 9011 77 71 28। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांना 20 तारखेला घड्याळ चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही सुगावमध्ये आपली कॉर्नर सभा होते। या सभेसाठी उपस्थित असलेले जालिंदर वागचोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते आपले विनयजी सावंत साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, आत्ता ज्यांनी भाषण केलं ते आपले शिंदे साहेब, विकास, संजू, सगळीच आपली प्रमुख कार्यकर्ते, सुगावची सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आपल्याला 20 तारखेला जे मतदान करायचं आहे ह्या महाराष्ट्राच्या आम जनतेला कोणी काम करते आणि कोण काम करणारी माणसं आहेत याचा विचार करून खरं म्हणजे आपल्याला हे मतदान 20 तारखेला करायचं आहे। आज महायुतीमध्ये जी मंडळी काम करतायत, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील आणि आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान सगळ्यांच्या राज्यामध्ये सगळे मागतायत। आणि याचं कारण महायुतीच्या सरकारनं जी कामं ह्या 2 वर्षामध्ये केलेली आहेत, मागचे 2 वर्ष तर आपल्या करोनाच्या याच्यामध्ये गेले, 1 वर्ष सगळे विरोधात आमचे आमदार होते, त्यांना काही कामही करता आली नाहीत, सगळी कामं ठप्प झाली आणि म्हणून शेवटी त्या तालुक्यातला आमदार त्या तालुक्याच्या विकासाची कामं झाली पाहिजेत, प्रत्येक गावामध्ये काही कामं आपल्याला देता आली पाहिजेत, अनेक अडचणींच्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि म्हणून सगळ्या 42 राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आणि अजितदादा पवार साहेबांना सांगितलं की हे सगळं जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण सत्तेमध्ये सहभागी झालो पाहिजे। आपल्याला कैलासवासी या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांची त्यावेळीची जी भूमिका सतत असायची की आपण सत्तेत गेल्याशिवाय सर्वसामान्य माणसाचं आपण काम करू शकत नाही, हा त्यावेळेचा त्यांनी दिलेला संदेश, तो संदेश त्यांचं नाव घेऊन आज दादा पवार साहेब गेली 1.5 वर्षापासून आपण महायुतीमध्ये सामील झालो। काय निर्णय घेतले महायुतीच्या सरकारनं? अतिशय चांगले निर्णय। या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना असेल, आमचा शेतकरी सगळा त्रस्त झालेला होता ही वीज बिलं भरताना आणि म्हणून 7.5 HP पर्यंतची वीज बिलं माफ करण्याचा निर्णय घेतला, आमच्या मुलामुलींना शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला, अशी अनेक काम। आणि म्हणून हे सगळी कामं महाराष्ट्रामध्ये प्रभावी करण्यासाठी जो कर्तबगार नेता लागतो त्या नेत्यांमध्ये हे तिन्ही नेते आहेत आणि म्हणून महायुतीच्या सरकारला आपल्याला निवडून दिलं पाहिजे आपल्या कामासाठी। आणि म्हणून 20 तारखेला मी विनंती करतो, सुगावची सगळे सुद्ध मंडळी आहेत, अजितदादांनी खूप काम 30 वर्ष तुम्हाला सांगतो 99 पासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाल्यापासून आम्ही त्या पक्षामध्ये काम करतोय आणि मग तेव्हापासून अजितदादा पवार साहेबांनी ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांसाठी खूप प्रयत्न केलेत, खूप काम केलेत। अगस्ती कारखाना आपल्याला सगळ्यांना माहिती अडचणीचा आहे, सुगावची मंडळींचा सतत नेहमी त्या संदर्भात माझे संपर्क असतो आणि म्हणून तो कारखाना अडचणीतून काढण्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी आम्ही दोघांनी प्रयत्न केले। सरकारनं NCDCचं कर्ज आम्हाला दिलं 94 कोटी आणि सरकारनं त्याची हमी घेतलेली आहे, परत त्या पिढीचं जर आम्ही फेडलं नाही तर असं एक चांगलं काम सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सरकार करते आणि म्हणून 20 तारखेला आदरणीय डॉक्टर लामटे साहेबांना मतदान करा। त्यांना मत म्हणजे आपल्या तालुक्याच्या विकासाला मत, त्यांना मत म्हणजे अजितदादा पवार साहेबांना मत, ह्या तिघांपैकी एक कर्तबगार कुणीतरी मुख्यमंत्री होईल आणि चांगलं राज्य चालेल त्यासाठी आपण मतदान करा, एवढंच नम्र आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद। जे विरोधी प्रचार करतात ना डॉक्टर लामटेंच्या, त्यांच्या पत्नीची गुपचूप मुलाखत घ्या, दाखवणार नाही या बोलीवर घ्या, आणि ती सुद्धा महिला म्हणणार का महायुतीच्याच उमेदवाराला मी मत देणार। आणि म्हणून सुगावच्या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो, एक चांगला माणूस पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारचा या तालुक्याचा विकास करायचा आहे आणि म्हणून चांगल्या माणसाचा 20 तारखेला पुन्हा घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून डॉक्टर किरण लामटे साहेबांना प्रचंड मताने विजयी करा ही खळखळीची विनंती करतो। माझे 2 शब्द संपवतो। माझ्याकडनं जे सहकार्य ते कर विकासराव
खरं तर तुमच्या घरातला प्रश्न आहे राव पाटील वाड्याचा, तिथं ते नाही बसवायचं तर नाही करायचं अस्तरीकरण, पण लोकांना दाखवायला खायला उगाच डोक्यात पडलं, सगळं त्यांच्या हातात आहे ते. तर त्यामुळं ते अस्तरीकरणाचं जे लोकांचं म्हणणं आहे तर ते मांडावं लागणार आहे, कारण लोकांनी त्याच्यासाठी आंदोलन केले, महत्त्वाचं आहे उजवा आणि डावा कॅनल. तर हे सगळं जे प्रश्न आहे ते घेऊन जातोय. परंतु येत्या 20 तारखेला तुम्ही मतदान करणार आहे, इतरांना सांगा, नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा, आणि किरण लामटेला परत एकदा आपल्याला निवडून द्यायचं. का द्यायचं ते एक चांगलं पोरगे जर खरंच असेल तर हे सांगा. आणि माझ्यासाठी कृपा करून पुढच्या 7-8 दिवसात तुम्ही जेव्हा जेव्हा फोन कराल तेव्हा माझ्यासाठी 1 मिनिट द्या आणि घड्याळाला मतदान करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.